नाही, आता ठाण्यात ते पूर्ण रक्कम आणून ठेवण्यात आली आहे आणि इन्कम टॅक्स ऑफिस त्यांच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्स ऑफिसर येथील पूर्ण पैशाची मोजदाद होईल असं ते म्हणाले आणि त्यानंतर त्याची आम्हाला रिसिप्ट मिळेल असं ते बोललेत। त्यामुळे आम्ही त्याची वाट बघत आहोत आणि हा पैसा घरमालक इथं राहतच नाही आणि तो प्युअरली हा इलेक्शनचा गैरव्यवहार करण्याकरता आणलेला निधी आहे आणि हा देवरावजी भोंगळे यांच्याच मालकीचा आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या इमारतीत हा सर्व सावळा गोंधळ चालू होता। विषय कमळ बर यावेळेस विसरू नको। मागच्या वेळेस काँग्रेसने दिला काँग्रेसकडूनच सर्वांचीच आहे 8 आहे ठीक आहे। आता उद्या तुम्ही कुठची देणार? गोष्ट अशी आहे की 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये बीजेपी वाले एकदम शांत होते प्रचारात सुद्धा आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये, परंतु त्यांचे असे न्यूज बाहेर येत होत्या की निवडणूक तर आम्हीच जिंकणार, कारण की कसं आम्ही येत नाही, कारण की आमचं सर्व शेवटच्या दिवसावर जोर राहील म्हणून। त्यामुळे आम्ही पहिलेच सतर्क होतो। गेल्या 2 दिवसापासून त्यांचं प्रत्येक गावागावात पैशाचं वाटप, लाडला भाऊ लाडकी बहीण अशा एका कार्डच्या आधारे त्यांचा हंगामा चालू होता पूर्ण मतदारसंघात। आज रात्री आम्ही फिरत असताना आम्हाला संशयास्पद एका इमारतीत हालचाली दिसल्या आणि तिथे आम्ही अटॅक केला। आम्ही अटॅक केल्यामुळे स्थानिक बीजेपीचे नेते लोक आमच्याशी झगडले, त्यामुळे आमची शंका यात काही तथ्य आहे याची जाणीव झाली आम्हाला आणि आम्ही तिथं मग पोलिसला कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटमुळे तिथून ते पथक आलं, भरारी पथक, आणि त्यांनी कारवाई सुरू केली। त्या कारवाईत पहिले आम्हाला फक्त एक 50-60 हजार रुपयेच मिळाले, परंतु नंतर ते लॉकर फोडायचं होतं, ते भरारी पथकवाले लॉकर फोडायला तयार नव्हते, चाबीची मागणी करत होते त्या घरमालकाला। घरमालक हा आपल्या घुगुसला थिपे नावाचा सद्गृहस्थ घुगुसच्या कोलमाईन्समध्ये असतो आणि देवरावजी भोंगळे यांच्या संपर्कातला माणूस असल्यामुळे त्यांनी आपलं घर भारतीय जनता पक्षाच्या या कारवाई करता उघडं करून दिलं आणि तिथे त्यांचा हा नंगानाथ चालू होता। एकूण किती कॅश मिळाली त्याच्यात? हां, तर ते पहिले आम्हाला 60-62 हजार मिळाले, परंतु ते लॉकर बंद असल्यामुळे, त्याची चाबी नसल्यामुळे पुष्कळ वेळ गेला। 11 वाजतापासून कारवाई चालू होती, परंतु जवळपास 3 वाजता मग लॉकर तोडण्यात वरून ऑर्डर आला त्यांना की लॉकर फोड डालो। आम्ही म्हणत होतो फोड डालो, त्यांनी फोडत नव्हते, पण नंतर काहीतरी मॅडमनी तिकडून ऑर्डर केला आणि त्यानंतर ते लॉकर फोडण्यात आलं। त्या लॉकरमध्ये 2.5 लाखाचे 24 बंडल, म्हणजे 2.5 लाख म्हणजे 500चे 5 बंडलचं एक बंडल होतं, असे 2.5 लाखाचे 24 बंडल त्यातून निघाले। असे 24 बंडल ते 60 लाख रुपये आणि चिल्लरमध्ये मग पहिले 62-63 हजार ते मोजले नव्हते, पण एक 50ची गड्डी होती, 500ची 50 हजाराची, आणि बाकी चिल्लर नोटा होत्या। तर एक अंदाजे 60-62 हजार ते
आणि दुसरं एक लॉकर नंतर फोडलं आम्ही. त्यावेळेस त्यातून 76 नोटा म्हणजे अलग अलग पॅकेटमध्ये, जसे आपण गिफ्ट देतो त्याप्रमाणे प्रत्येक पॅकेटमध्ये 4,000 7,000 अशा टाईपचे अलग अलग पॅकेटमध्ये त्याच्यावर नावं लिहिले होते काही. ते 38,000 असं जवळपास 61 लाखाचा रक्कम तिथून हस्तगत करण्यात आली. आणि पूर्ण त्या इमारतीत सर्वीकडे भारतीय जनता पक्षाचे आणि देवराव भोंगळेचे प्रचार साहित्य, थैल्या, नॅपकिन, सर्व पूर्ण साहित्य त्या घरात होतं. बाकी तिथं कोणीच राहत नव्हते. हे घुगूसवरून आणलेले त्यांचे भाडेतरी वर्कर होते आणि तिथे ही कारवाई करण्यात आली. सर 150 गाड्या आल्या लेडीज बोर्ड. याच्यापूर्वी 30 गाड्या आल्या गुंडपिंपरी पूर्ण तालुक्यात फिरत आहे सर. हे माझ्या वार्डात चेतनगौरचा किती 6 वाजता 7 ते 8 वाजता. अननोन लेडीज माझ्या वार्डात अननोन लेडीज आहे. आणि प्रत्येक वाड्यामध्ये हे अननोन लेडीज आणि बीजेपी कार्यकर्ते फिरत आहे. हा हे तालुक्यात आहे लोकशाही सर्व. पद्धतीनं हा मग हॉटेल मालक सांगत आहे की चेतनगौरचा ऑर्डर आहे आणि चेतनगौर हा गोंडबिळीचा बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि 7 वाजता यांना ऑर्डर आलेला आहे आणि हे जेवायला आलेले आहे सर्व. आणि एवढ्या मोठ्या संख्येने हे लेडीज फक्त गावामध्ये पैसे वाटासाठी आलेले आहे. तर आमच्या गाडीत पैसे वगैरे काहीच नाही आहे. मग कशासाठी आले सांगा ना तुम्ही. हा तर कुठं फिरायला सांग ना. ताई मला चेतनगौरला ओळखत नाही मग चेतनगौरचा ऑर्डर आला कसा. ते सांगत आहे ना. हॉटेल मालक सांगत आहे चेतनगौरचा ऑर्डर आहे म्हणून. हा नागपूरच्या म्हटलं ना आम्ही का पैसे वाटायला आलो का असे बोलून राहिले. आम्ही फिरायला नाही जाऊ शकत का. हो ना मॅडम, परिवार नाही आहे का. स्वतंत्र आहे तुम्हाला. पण हॉटेलमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्याचा ऑर्डर कसा आला 7 वाजता. कोणाच्या बीजेपी तुम्ही वेळेवर आलो म्हणून सांगत आहे पहिले. आम्ही आता वेळेवर आलो सांगितलं तुम्ही. चंद्रपूरची गाडी का ताई? हा माझ्या दादाचा मित्र होता म्हणून आम्ही ना त्याला फोन करून इकडे बोलावलं होतं. कोण दादाचा मित्र. वोटिंग नाही ताई. उद्याला वोटिंग नाही. वोटिंग नाही असं काय मग. नाही उद्याला तुमच्याकडे वोटिंग नाही. मग हो ना तुमच्या बोलून राहिल्या तुम्ही इथं पैसे वाटायला आले. बरोबर आहे मॅडम. 150 गाड्या 10-15 गाड्या आलेल्या आहेत इथं. आज राजुऱ्यामध्ये पकडले, आज इथं पकडत आहे. मग तुम्हाला काहीच नाही. गडचांदूरमध्ये सुद्धा भेटलेली आहे गाडी तुमची. मग असं आहे. यांच्या किती सीटा मग एवढ्या सीटा कशा आल्या बरोबर फिरायला ड्रायव्हर. आणि सर 9 सीटर गाडी आहे. एवढ्या सीटा 9 सीटर गाडीमध्ये एवढे लेडीज कसे बसले. आता हे करा गाडीचं तर हे करा. आता दुसरी गाडी कुठे आहे. पळून जाऊन गेली. तुम्ही का बरं एवढा बतंगड बनवून राहिले तुम्ही. आम्हाला दोन बनवावंच गाड्या लागेल आमच्या, मॅडम. एक गाडीवाला इथं सोडला आणि तू कुठे गेला माहित नाही. विचारा ना, बोलवा ना त्याला. मग आऊट नाही तर गेला कशाला. पडाला नाही. बोलवा गाडी. तुम्ही नागपूरचे लोक आहे, चंद्रपूरचे पाशिंग लोक आहे. जास्त सवाल तुम्ही विचारत आहे. यस बरोबर आहे ना. स्थानिक इथचे आम्ही नागरिक आहोत, आम्ही ओळखतो. लोकल नाही पदाधिकारी. आजचा दिवस हा सेन्सिटिव्ह दिवस आहे. आजचा दिवस हा सेन्सिटिव्ह दिवस आहे म्हणून आम्ही प्रश्न करतो. नागपूरला आहे आणि तुम्ही हा. सहज इथे फिरायला येता म्हणजे असं आहे. न्यूज लाव. फिरायला मग? येता म्हणजे तुम्ही इथे आणि एवढ्या रात्र एवढे लेडीज फिरायला निघत आहे. जिथं पर्यटन नाही तिथे फिरायला येता तुम्ही. हा गोंडबिमूळ काय पर्यटन आहे सांगा. बीजेपीचा शहर अध्यक्ष तुम्हाला जेवणाचा ऑर्डर झाला. मग तुमचा संबंध कुठं ना कुठं जोडून आहे. बीजेपी संबंधित आहे आणि बीजेपी संबंधित असल्यामुळे तुम्ही एवढे लोक आलेले आहे. बाहेरगावचे एवढे लोक नाही. आज आता सेन्सिटिव्ह दिवशी गुन्हा आहे. मग ताब्यात घेऊन काय ताब्यात या दिवस